विस्तरपणे पाहूयात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराठी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। सकाळपासूनच जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते दाखल होत आहेत। आंदोलन स्थळावरून या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। आपण तो पाहूयात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराठी या गावातून कालपासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतो कालही आमरण उपोषणाला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद मिळाला होता। आजही सकाळपासून या ठिकाणी आता मराठा कार्यकर्ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे, तर मात्र दुसरीकडे आपण बघू शकतो की नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेची तयारी सुरू केलेली आहे। आपण बघू शकतो की नरेंद्र मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात, तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्नही आता वाढत चाललेला आहे। मराठा आरक्षणा प्रश्न प्रकरणी राज्य सरकारने सगळ्या सोयऱ्याचा कायदा लागू करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी धरून ठेवलेली आहे आणि ते या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तर आपण बघू शकतो की आज नरेंद्र मोदी जरी सरकार स्थापनेची तयारी करत असेल आणि आज जरी त्यांचा पंतप्रधान पदाची ते शपथ घेणार असेल, तर दुसरीकडे मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार आता या मराठा आरक्षण प्रश्नावर काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी न्यूज, जालना। तर जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये सध्या राज्यभरातून मराठा समाजाचे कार्यकर्ते जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येत आहेत, जरांगेंची भेट घेण्यासाठी येत आहेत। राज्यभरातून मराठा कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे आता आरक्षणाचा तिढा सुटणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे।